रामकृष्ण हरी. पूर्ण आहे का, ही वही आपल्याला जीवनातील भरकटलेल्या माणसाकरता खूप आशादायी वही आहे. अनेकांना वाटतं की मी खूप चुका केल्या, बरोबर, आता माझं काही होणार नाही. पण भगवंत कधीच कोणाला एकदमच नाकारत नाहीत. माणसाने हे लक्षात घ्यायला पाहिजे. म्हणजे मनुष्य किती भरकटला असल्यानं तरी त्याच्यासाठी परतण्याचा मार्ग भगवंताजवळ उघडाच असतो. गीतेमध्ये श्रीकृष्ण अर्जुनाला धीर देताना एक सत्य सांगतात. भगवद्गीता अध्याय 4 याचा मूळ श्लोक असा आहे. अपि तेतासी पापेषु संभर्मे पाप कर्तम सर्व ज्ञान प्रभम वर्जिन सन्नतरिसेसे. बरोबर. हा भगवद्गीतेतील मूळ श्लोकाचा माऊलीने ज्ञानेश्वरी 4 वह्या करून आपल्याला सोपे करून सांगितलेले आहे. त्यापैकी आपण आज एक वही पाहूया. ग्रंथराज ज्ञानेश्वरी अध्याय 4 वही 171. माऊली म्हणतात, जरी कल्पाचा आगरू तू भ्रंताचा सागरू या मोपाचा डोंगरू होऊन अससी. बघा इथं काय झालं, श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की तुझ्यामध्ये जरी पापाचा मोठा साठा असेल, भ्रांताचा मोठा सागर असेल, मोहाचा मोठा डोंगर असेल किंवा वासनेचा मोठा पहाड असेल, तरी तू निराश होऊ नकोस, आशा सोडू नकोस. आणि हेच आपल्याला संत ज्ञानेश्वर माऊली आपल्याला सोपे करून आपल्याला सांगतात. माऊली काय सांगतात पहा. म्हणजे माऊली म्हणतात की मनुष्य कितीही अज्ञानामध्ये बुडलेला असू द्या, कितीही पण चुकीच्या मार्गावर गेलेला असू द्या, आणि कितीही मोहाने झाकलेला असू द्या, आणि कितीही अज्ञानामुळे वाईट मार्गावर गेलेला असू द्या, माऊली म्हणतात तरी त्याच्यातील दिव्यत्व नष्ट होत नाही. बरोबर, लक्ष द्या, खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आणि म्हणजे ज्ञान भक्ती आणि सद्गुरूची कृपाने त्याचं जीवन बदलू शकतं. त्याने हे लक्षात घ्यायला पाहिजे. लक्षात घ्या, ही वही आपल्याला आपले दोष दाखवत नाही, तर ते आपल्याला सुधारण्याची संधी देते. बरोबर, काय करते आपल्याला, तुम्हाला एक मी उदाहरण देतो का, लक्ष द्या. उदाहरण असं, धूळ लागलेली म्हणून आरसा राहत नाही का, नाही, तसं होत नाही. फक्त ते आरसावरची धूळ आपल्याला स्वच्छ करावं लागते. तसंच असतं की माणसामध्ये अज्ञान, पाप, मोह, लालच, वासना हे आपल्या आत्म्यावरचे डाग आहेत. ते डाग आहेत, धूळ आहेत, ते स्वरूपावरचे नाहीत. त्याला फक्त आपल्याला स्वच्छ करावं लागते. आणि आपल्याला ते स्वच्छ केल्याने आपण, म्हणजे याचा संदेश असा येतो की चुका केल्या म्हणून आपण संपलो समजू नका. कारण माणूस पडला म्हणून संपत नाही, तर त्यानं उठायचं सोडलं तर तेव्हा माणूस संपतो. म्हणजे माणसामध्ये जोपर्यंत श्वास आहे ना, तोपर्यंत सुधारण्याची संधी भगवंतराय आपल्याला देतात. जय हरी विठ्ठल.